कोल्हापुरात आरोग्यमंत्र्यांचं रौद्ररूप अचानक CPR रुग्णालयात भेट देत अधिकाऱ्यांची खरडपट्टी. म्हणाले, तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करता किती? राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा कणा मानला जाणाऱ्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे अनेक प्रस्ताव महिन्यांपासून प्रलंबित आहेत. तसेच शिक्षकांना देण्यात आलेल्या बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणामुळे गरिबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेल्या CPR रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याची गंभीर दखल घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल दिनांक 28 रोजी दुपारी अचानक कोल्हापुरातील CPR रुग्णालयाला भेट देत अधिकाऱ्यांची जोरदार खरडपट्टी काढली. वेळेवर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना झापताना आंबेडकर म्हणाले, तुमच्यामुळे CPRची बदनामी होते आहे. कार्यपद्धतीत तातडीनं सुधारणा करा, अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही. शासनाचे सर्वाधिक नुकसान तुम्हीच करत आहात. अशी सेवा देणार असाल तर लोकांनी काय करायचं? मरायचं का? निवांत बसणे हा तुमचा जॉब नाही. लोकांना मदत करण्यासाठी आपण आहोत, त्रास देण्यासाठी नाही. सरकारच्या योजनेचा लाभ नागरिकांना घेऊ देत नाही. तुमचा पगार किती आणि तुम्ही काम करताय किती? अशा शब्दात त्यांनी प्रशासनावर कडक शब्दात प्रहार केलाय. दुपारी 3:30च्या सुमारास आरोग्यमंत्र्यांचा ताफा अचानक CPR रुग्णालयात दाखल होताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय हे कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो रुग्णांसाठी आधारवट मानले जाते. मात्र अलीकडे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे, औषध खरेदीतील अनियमितता, एजंटांचा हस्तक्षेप अशा गंभीर प्रकारांमुळे CPR व्यवस्थापनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कालच उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या अनियमिततेबाबत गंभीर आरोप केले होते. आमच्याकडे CS इथं माझे सिव्हिल सर्जन आहेत. रेफरल ऑडिट करता येते आणि ज्या पद्धतीने कोणी रेफर ऑडिटमध्ये ज्या जाणीवपूर्वक केले त्या सगळ्यांच्यावरती कारवाई होईल. शेवटी एवढा सगळा इन्फ्रास्ट्रक्चर, एवढा सगळा स्टाफ, ही सगळं मॅनपॉवर आणि आम्ही एवढा खर्च करतोय ते लोकांना राईट सर्व्हिसेस देण्यासाठी, रेफर करायसाठी नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल, CPR असेल किंवा तिथले PSC असेल, जो रेफर करेल त्याला कारवाईला तो पात्र ठरेल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.